नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कंबाईन पूर्व परीक्षा इकॉनॉमिक्स PYQ ॲनालिस्टच्या लेक्चरमध्ये तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आपण सुरुवात करतोय इकॉनॉमिक्सच्या PYQ ॲनालिसिसला. तर पहिला प्रश्न तुम्ही पाहू शकता. 1995 मध्ये बँक ग्राहकांच्या विवादांचे स्वस्त आणि जलद निपटारा करण्यासाठी काय सुरू करण्यात आले? राईट. तो प्रश्न तुम्ही नीट काळजीपूर्वक वाचा. वाटलं असतं तुम्हाला मी इंग्लिशमध्ये देखील वाचून दाखवतो. Dash Dash was introduced in 1995 for inexpensive and speedy settlement of bank customer dispute. म्हणजे तुम्हाला प्रश्नावरून हे तर कळलं की बँकचे जे ग्राहक असतात, म्हणजे आपण सारे जे आहोत ज्यांचं बँकेत अकाउंट आहे, त्यांचे जे काही डिस्प्यूट्स असतील, म्हणजे त्यांचे समजा काही वाद असेल, त्यांच्या काही तक्रारी असतील, तर त्याला ॲड्रेस करण्यासाठी, म्हणजे काय, त्या तक्रारींची काय म्हणू शकतो आपण, निपटारा करण्यासाठी एक कुठली तरी काहीतरी सिस्टीम चालू केलेली आहे. कधी सुरू केली? 1995ला सुरू केली. आता हे प्रश्न तुम्हाला विचारलाय. आता तसं पाहिलं ना, हा प्रश्न फॅक्च्युअल आहे हे मान्य करतो मी. पण तुम्ही सरळ नीट जर ऑप्शन नीट वाचले तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की ज्यावेळेस एखादी गोष्ट सुरू करण्यात येते, आलं लक्षात, आपल्या इंडियन इकॉनॉमिक कंटेक्समध्ये, तर ती कुठली काय असते? मग तुम्ही आता सिंपल प्रश्न वाचताना तुम्ही सरळ सरळ, मी तुम्हाला या दोन्ही अँगलनी सांगणार आहे, फॅक्च्युअल अँगलनी. हे आपल्या ऑलरेडी बुकमध्ये सगळ्या गोष्टी कव्हर होतातच, त्यात नो डाऊट. पण मी तुम्हाला थोडंसं असे प्रश्न तुम्ही कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकता ते थोडक्यात तुम्हाला सांगायचं आहे. आता बघा, बँक ग्राहकांच्या बाबतीत अमुक अमुक काहीतरी करायचं. आता मी मी काय करतो, ह्या सगळ्या गोष्टींना एकच काहीतरी म्हणतो की कुठल्या तरी एक्स व्यक्तीसाठी काहीतरी गोष्ट चालू करण्यात आली. तर काय सुरू करण्यात आले तुम्हाला हे फोकस करायचं आहे. काय सुरू करण्यात आली? आता मला सांगा, तुम्ही काय सुरू करता? की सुरू करण्यात आली, योजना सुरू करण्यात आली की समिती सुरू करण्यात आली? कॉमन सेन्स जर लावला तर समिती आपण स्थापन करतो. समिती आपण सुरू कधी करतो का? नाही करत, बरोबर का? आपण समिती स्थापन करतो. त्यामुळे हा ऑप्शन पहिल्यांदा कट करायचा. म्हणजे तुमची योजना सुरू झाली, हा शब्द या ठिकाणी फिट बसतोय. नंतर वरचं वाचा, विवेकपूर्ण नियम सुरू करण्यात आले. आता नियम हे लक्षात घे, हे नपुसकलिंगी शब्द आहे. आपण काय होतो, नियम त्या ठिकाणी बनवण्यात आले असं पण म्हणतो ना आपण, बरोबर ना? नियम बनवण्यात आले. आपण असं म्हणत नाही कधी नियम सुरू करण्यात आले. आलं लक्षात? किंवा नियम आपण अंमलबजावणी केली असं आपण म्हणतो. लक्षात घ्या, आपण एखादी योजना वगैरे सुरू करत असतो, आपण एखादा प्रोग्राम सुरू करत असतो, राईट. आणि शेवटचं त्या ठिकाणी काय म्हटलंय, आंतरराष्ट्रीय लेखा पद्धती. आता लेखा पद्धतीचा याचा काय संबंध आहे का? तुम्ही बँकिंगच्या जे आपले भारतातले कस्टमर आहेत, त्यांचे डिस्प्यूट सॉल्व्ह करण्यासाठी काहीतरी चांगली गोष्ट सुरू करताय, त्याचा आंतरराष्ट्रीय पद्धतीचा दूर दूर संबंध नाही. त्याच्यामुळे असे प्रश्न देखील, म्हणजे असे ऑप्शन देखील तुम्ही सहज एलिमिनेट करू शकता. म्हणजे बघा, मला हा फॅक्च्युअली क्वेश्चन माहीत नव्हता, तरी कशा प्रकारे तुम्ही याला अप्रोच करू शकता हे मला तुम्हाला सांगायचं होतं. आता तुम्हाला मी हा क्वेश्चन फॅक्च्युअली दाखवतो बघा. तर हा फॅक्टचा पार्ट आहे, तुम्हाला शक्यतो माहीत असायला हवं आणि ते तुम्हाला वाचून कळून जाईल. तर आपल्या पुस्तकामध्ये ऑलरेडी ह्या गोष्टी, सगळ्या गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहेत. म्हणजे जे कोअर इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे, तो आपण एकदम चांगल्या प्रकारे कव्हर केलाय. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, आत्तापर्यंत झालेल्या वेगवेगळ्या वित्तीय सुधारणा. तर त्याच्यामध्ये 14 जून 1995ला बँकिंग ओम्बड्समन स्कीम अर्थात बँकिंग लोकपाल योजना सुरू झालेली आहे. आपल्या सगळ्यांना लोकपाल आणि लोकायुक्त माहिती असेल पॉलिटीमध्ये. यांचं काम काय असतं, तर जे काही आर्थिक वगैरे गोष्टी बाबतीत भ्रष्टाचार झालेला असेल, राईट, तर त्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी लोकायुक्त आणि लोकपाल आपण स्थापन करतो. लोकायुक्त कुठं आणि लोकपाल कुठं हे तुम्हाला माहीत पाहिजे. आता मी या ठिकाणी पॉलिटी शिकवत नाही बसत. तर बँकिंगसाठी देखील अशा प्रकारची स्कीम आपण 14 जून 1995ला सुरू केलेलं आहे. आणि ही फेमस ओम्बुड्समन स्कीम वगैरे या गोष्टी, तरी तुम्ही लक्षात ठेवा. आता बाकीचे देखील आपण वित्तीय सुधारणा घेतल्यात, पण आपल्याला काही ठिकाणी लेक्चर देत नाही बसायचं. मला जस्ट तुम्हाला सांगायचं की तुम्ही PYQला कुठल्या अँगलने अप्रोच करू शकता, राईट. आणि अशा महत्त्वाच्या घडामोडी लक्षात ठेवा बँकिंगच्या बाबतीमध्ये. तर हा हा होता मित्रांनो, सॉरी, तुमचा पहिला प्रश्न, की बँकिंग ओम्बड्समन स्कीम ही 14 जून 1995ला सुरू करण्यात आली. डेट पण पाठ करून ठेवा, कारण आजकाल डेट देखील विचारतात, राईट. कुठली डेट कधी विचारतील सांगता येत नाही. हां, ॲटलीस्ट तुम्हाला इयर तरी माहीत पाहिजे. बाकी मग तुम्ही थोडंफार एलिमिनेशन करू शकता. तर याचा करेक्ट आन्सर काय मित्रांनो, तर बँकिंग लोकपाल योजना. नंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे स्वातंत्र्यानंतर. प्रश्न बघा, एकदम बेसिक प्रश्न, या ठिकाणी चुकायचं ना. आता याने किती बारीक बारीक शब्दामध्ये तुम्हाला फिरवलंय बघा. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली. ठीक आहे, तर या ठिकाणी महत्त्वाची फॅक्ट कुठली आहे? ऑगस्ट 1948, राईट. राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली. तर यासाठी तुम्हाला कुठला चॅप्टर आठवला पाहिजे, तर राष्ट्रीय उत्पन्न लक्षात घ्या, म्हणजे नॅशनल इन्कम. याच्यामध्ये देखील तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न मोजणीचा इतिहास तुम्हाला माहीत पाहिजे.
राईट. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे दादाभाई नौरोजींनी मोजलं, त्याच्यानंतर मग वेगवेगळ्या व्यक्ती मोजत गेले. राईट. आता त्यांनी ते नाही विचारलं, दादाभाई नौरोजी नाही विचारलं. तुम्हाला विचारलं काय? तर राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली होती भारत सरकारने, ते 1948ला. आता 1948ला केली का 49ला केली, हा प्रश्न तुमच्या मनात पहिल्यांदा आला पाहिजे. राईट. त्या अँगलने. आता त्यांनी प्रश्न विचारताना विचारला काय? तर कुठली विधानं चुकीची आहेत असं विचारलंय. नंतर पुढचं ऑप्शन बघा. या समितीमध्ये कोण कोण होतं? प्राचार्य महालनोबिस, प्राचार्य गाडगीळ आणि प्राचार्य KV.R.V. राव. तर हे 3 लोक होते का? तर लक्षात घ्या, महालनोबिस हे त्याचे अध्यक्ष होते आणि बाकीचे लोक जे आहेत ना, गाडगीळ आणि राव, हे त्याचे सदस्य होते. सॉरी, बाकी लोक सदस्य होते. आता पुढचा ऑप्शन बघा. हा ऑप्शन तर खूपच त्याने ट्विस्ट केलाय. या समितीचा पहिला अहवाल, पहिला अहवाल दिला 1951ला आणि अंतिम अहवाल दिला 1954ला. आता या ठिकाणी तुम्हाला डाऊट आला पाहिजे, की पहिला अहवाल खरंच 51ला दिलाय का आणि 54ला दिलाय का? म्हणजे हा प्रश्न सॉल्व्ह करायचा असेल तर तुम्हाला नाही म्हटलं तरी 5 ते 6 फॅक्ट पार्ट पाहिजेत. मी तर म्हणेल जास्त फॅक्ट पार्ट पाहिजेत. कारण का? इथं 2 फॅक्ट आहेत बघा, ऑगस्ट आणि 1948. या ठिकाणी 3 फॅक्ट आहेत, म्हणजे 2 फॅक्ट इथे झाल्या, 3 फॅक्ट इथे झाल्या आणि या ठिकाणी तुमच्या किती झाल्या? 4 फॅक्ट झाल्या. म्हणजे 2 आणि 3, 5 आणि 4, 9 फॅक्ट एकाच प्रश्नामध्ये विचारल्यात. तेवढं फॅक्च्युअल तुम्हाला कमांड त्याच्यामध्ये पाहिजे. तर लक्षात घ्या, राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल 1951ला दिला होता, बरोबर आहे. पण सेकंड स्टेटमेंट रॉंग आहे याच्यामध्ये, हाफ स्टेटमेंट रॉंग आहे. कुठलं? अंतिम अहवाल 1954 नाही, ते 1953ला दिला होता, लक्षात घ्या. राईट. एवढं तुम्हाला जर बारीक माहिती असेल तर हा क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो. त्याच्यामुळे सी ऑप्शन रॉंग आहे आणि पहिला ऑप्शन देखील रॉंग आहे. राईट. म्हणजे अ आणि क हे दोन्ही ऑप्शन रॉंग आहे. तुम्हाला विचारलं काय? रॉंग विचारले. फक्त सेकंड वाला ऑप्शन बरोबर आहे. आता तुम्हाला मी सरळ सरळ आपल्या बुकच्या अँगलने दाखवतो. एक्स्ट्रा कंटेंट जो आपल्याला भेटेल तो तुम्हाला मी सांगतो. त्या अँगलने तुम्ही बाकीच्या गोष्टी देखील पाहू शकता. आता बघा, हे राष्ट्रीय उत्पन्न मोजणीचा इतिहास आहे. राईट. ह्या आपल्या बॅचमध्ये सगळ्या गोष्टी आपण कव्हर केल्यात डिटेलमध्ये. तर दादाभाई नौरोजींनी सगळ्यात पहिल्यांदा भारतीयच्या राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी केली होती 1868 मध्ये. त्यावेळेस त्यांनी भारताचं उत्पन्न सांगितलं होतं 340 कोटी आणि दरड उत्पन्न सांगितलं होतं ₹20. आणि त्यांचं फेमस पुस्तक आहे ते म्हणजे पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया. आता हे पुस्तक हिस्ट्रीच्या अँगलने देखील विचारलं जातं. हा प्रश्न हिस्ट्रीच्या अँगलने देखील विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही पाठ करून ठेवा. आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न समिती. का? याचं कारण का? तर ही भारत सरकारने नेमलेली समिती होती आणि महालनोबिस तुम्हाला माहीत असतील. महालनोबिस भारताची सध्याची जी स्टॅटिस्टिकल सर्व्हे ऑफ इंडिया संस्था आहे, बरोबर का? त्याचे फाउंडर लक्षात घ्या, हे व्यक्ती होते. खूप महान व्यक्ती, हे खूप भारताचे मोठे संख्याशास्त्रज्ञ होते. त्याला स्टॅटिस्टिक्स म्हणतात आपण इंग्लिशमध्ये. स्टॅटिस्टिक्स सब्जेक्ट जे स्टडी करतात, एक्सपर्ट असतात, त्यांना स्टॅटिस्टिशियन म्हणतात. राईट. आणि मग गाडगीळ वगैरे जे आहेत ना, हे ऑलरेडी इकॉनॉमिक्स होते. तर KV.R.V. राव यांनी ऑलरेडी भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं होतं बघा 1932 मध्ये. म्हणजे सगळे महान महान लोक याच्यामध्ये त्यांनी घेतले होते राष्ट्रीय उत्पन्न समितीमध्ये. तर पहिला बघा, ही कमिटी कधी? 1949 ची. तुम्हाला प्रश्नामध्ये काय दिलंय? 1948. म्हणजे पहिला ऑप्शन रॉंग गेला. राईट. त्याच्यानंतर पुढचं, यांनी पहिला अहवाल दिला 1951ला, हे प्रश्नामध्ये बरोबर दिलंय. पण शेवटचा कधी दिला? 1953. राईट. प्रश्नामध्ये तुम्हाला दिलं 1954. या ठिकाणी 1953 बरोबर आहे. त्यांनी राष्ट्रीय उत्पन्न किती सांगितलं होतं? तर ₹8,710 हे तुमचं राष्ट्रीय उत्पन्न सांगितलं होतं आणि दरड उत्पन्न सांगितलं होतं ₹246.9. आणि त्यांनी अजून काही गोष्टी सांगितल्या होत्या, ते म्हणजे भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीचा वाटा सुद्धा 50% म्हणजे 1/2 आणि सेवा क्षेत्राचा वाटा 1/3 म्हणजे 33% आहे, असं त्यांनी ऑब्झर्वेशन केलं होतं. त्यांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी 2 पद्धती त्यावेळेस सुचवल्या होत्या. तर 2 पद्धती कुठल्या? नेट प्रोडक्शन आणि नेट इन्कम मेथड, ज्या की आपण खूप काही वर्ष वापरल्या आणि आता लेटेस्टमध्ये आपण त्याच्यामध्ये एक्सपेंडिचर पद्धत देखील त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. कुठली? एक्सपेंडिचर मेथड अर्थात खर्च पद्धत देखील आपण त्याच्यामध्ये लेटेस्ट ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर हे सगळं होतं ते म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न समिती. आलं लक्षात? अशा प्रकारे तुम्हाला फॅक्च्युअल अँगलने या प्रश्नाकडे पाहावं लागेल. ह्या प्रश्नामध्ये चुकायचे चान्सेस जास्त आहे जर तुम्ही ह्या गोष्टी जर बारीक नीट पाहिल्या नाही तर. राईट. म्हणजे असा प्रश्न मी म्हणेल खरंच क्वालिटी प्रश्न आहे. जर MPSCला जर तुम्हाला एवढ्या बारीक लेवलला जर घेऊन जायचं असेल तर. आणि जर ठीक आहे, तुम्ही भले तुम्हाला फॅक्ट्स माहिती आहेत, तर तुम्ही हा शब्द जर वाटला नाही की चुकीचे कुठले आहेत, झालं तुमचा ऑप्शन, म्हणजे तुमचे प्रश्नच गणला समजा. म्हणजे तुम्ही एवढं बारीक बघायचं, तुम्हाला बरोबर विचारलंय की चुकीचं विचारलंय हे देखील तुम्हाला बघावं लागेल. नंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे ग्रामीण भागातील शेती आणि संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देणारी कर्ज पुरवठा करणारी डायजा शिखर संस्था आहे. बघा, कंबाईनच्या जवळपास प्रत्येक नाही म्हटलं तरी एक्झामला तुम्हाला हे जे आहे ना, ग्रामीण भागातील शेतीसाठी
पतपुरवठा करणाऱ्या संस्थांवर प्रश्न विचारला जातो. पाठीमागे आपण एक लेक्चरमध्ये ॲनालिसिसमध्ये पाहिलं होतं की त्यांनी विचारलं होतं की पॅक्स हे सगळ्यात जास्त कुठे आहेत. त्याचा आन्सर होतं महाराष्ट्र. आता लक्षात घ्या पॅक्स वगैरे असतात ना, पॅक्स म्हणा, त्याच्यानंतर त्याच्यावरच असतं डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक, डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेच्यावर असतं तुमची स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. आलं लक्षात. तर ह्या लघु मुदत कर्ज देणाऱ्या संस्था असतात. या सगळ्यांच्यावर कोण असतं तर असतं नाबार्ड. लक्षात घ्या नाबार्ड. तर नाबार्डचं काम काय असतंय तर ग्रामीण आणि शेती क्षेत्रामध्ये लघु आणि दीर्घ मुदतीचं, लघु मध्यम आणि दीर्घ मुदतीचं कर्ज पुरवठा करण्यासाठी अपेक्स इन्स्टिट्यूट कुठली, असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर ती संस्था येते म्हणजे नाबार्ड. नाबार्डचा फुल फॉर्म असतो लक्षात घ्या. आणि नाबार्ड ऑलरेडी आपण सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये कव्हर केलेल्या आहेतच बॅचमध्ये, राईट. तरी देखील तुम्हाला मी पीवायक्यूच्या अंगाने थोडीशी एक्स्ट्रा माहिती सांगतो जेणेकरून तुमच्या थोडं नॉलेजमध्ये भर पडेल. तर नाबार्डच्या बघा कुठल्या अँगलने प्रश्न विचारू शकतो. नाबार्ड हा आयोगाचा फेवरेट टॉपिक आहे, त्याच्यावर कायम प्रश्न विचारला जातो. तर नाबार्ड ही शेती पुरवठा आणि ग्रामीण विकासासाठी एक अग्रणी बँक मानली जाते, ठीक आहे. आणि त्याच्यानुसार नाबार्डचे जर तुम्हाला असं विचारलं, अजून एक प्रश्न आयोगाचा फेमस तो म्हणजे नाबार्डची स्थापना कुठल्या समितीच्या शिफारशीनुसार झाली, तर ती बी शिवरामन समिती होती. त्या समितीच्या शिफारशीनुसार 12 जुलै 1982 हा डेट पाठ करून ठेवा, ही तारीख पाठ करून ठेवा. 12 जुलै 1982ला नाबार्डची स्थापना झालेली होती बी शिवराम समितीनुसार. आणि नाबार्डचे कार्य कुठले मग, तर मग त्याच्यामध्ये वित्तीय कार्य आहेत, विकासात्मक कार्य आहेत आणि पर्यवेक्षणात्मक कार्य आहेत. नाबार्ड वित्तपुरवठा कोणाकोणाला करतं तर लघु आणि मध्यम मुदतीचे कर्ज देखील प्रोव्हाइड करतं, तसंच दीर्घ मुदतीचे कर्ज देखील प्रोव्हाइड करतं. आणि या संस्थांसाठी ते मग अपेक्स इन्स्टिट्यूट म्हणून काम करतं. कोण तर नाबार्ड. लक्षात घ्या, राईट. तर अशा प्रकारे आपण ओव्हरऑल नाबार्डचा आढावा घेतलेला आहे थोडक्यामध्ये. तुम्हाला प्रश्नापुरतं हे नॉलेज सफिशियंट आहे अशा माझ्या मते. आता बघा हे तुम्ही तुम्ही म्हणाल की सर तुम्ही सगळं बरोबर ऑप्शनचं सांगताय, बाकी ऑप्शनचे आपण पाहू ना. आता बघा आरबीआय, मला सांगा आरबीआय शेतीला आणि ग्रामीण भागाला कर्ज देते का? नाही. आरबीआय आपली मेन बँक आहे ना, सेंट्रल बँक आहे आपली. आरबीआयचं काम लोन देणं आहे का? हा, आरबीआय कोणाला लोन देते तर बँकांना लोन देते रेपो रेटच्या माध्यमातून, राईट. ती गोष्ट वेगळी. पण ग्रामीण भागाला आरबीआय लोन देते का? नाही. त्यामुळे हा ऑप्शन गेला. नंतर स्टेट बँक ऑफ इंडिया. तर स्टेट बँक ऑफ इंडिया लक्षात घ्या, ही एक प्रकारे सरकारी बँक मानली जाते, राईट. ही नॅशनलाइज बँक नाही आहे, पण ही सरकारी बँक मानली जाते. आणि ती एकटी स्वतः एकटी कर्ज देते का? नाही. बाकी पण बँका देतात ना. आणि शिखर संस्था आहे का? नाही. एक प्रकारची म्हणू शकतो की भारत सरकारच्या मालकीची बँक आहे बऱ्यापैकी. त्याच्यामुळे ही शिखर संस्था होऊ नाही शकत. शिखर संस्था कुठली असते की त्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या संस्था काम करतात आणि ती म्हणजे नाबार्ड. आत्ताच आपण नाबार्डचं ओव्हरऑल स्ट्रक्चर पाहिलं, त्याच्या अंतर्गत काम करणाऱ्या ह्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या संस्था तुम्हाला सांगितल्या की लघु मध्यम मुदत कर्ज देणाऱ्या संस्था आणि दीर्घ मुदत कर्ज देणाऱ्या संस्था. तर हे होतं मित्रांनो तुमचं नाबार्डचा ओव्हरऑल सगळा आढावा. याचं उत्तर आहे नाबार्ड. नंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 मध्ये केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत कोणता आहे? आता बघा असे प्रश्न जे आहेत ना, हे करंटच्या अंगाने विचारले जातात. करंटच्या अंगाने, राईट. हा करंटचा प्रश्न आहे. कारण बघा आपण 2021चा पेपर डिस्कस करतोय. हा करंटचा प्रश्न आहे, राईट. म्हणजे तुम्हाला बजेट थोडक्यात माहीत पाहिजे त्या वर्षीचं. आता असा प्रश्न पीवायक्यूच्या अँगलने जास्त डिस्कस करण्याचा अर्थ नसतो. कारण का तर करंटच्या अँगलने प्रश्न विचारलाय तर तो आत्ता काय विचारला जात नाही. तर त्यामुळे याचं जे आन्सर होतं मित्रांनो तो म्हणजे बॉरोइंग अँड अदर लायबिलिटीज. म्हणजे थोडक्यामध्ये काय, सरकारकडं सगळ्यात जास्त उत्पन्न कुठून येतं तर ते येतं कर्ज कर्ज घेण्यापासून. म्हणजे सरकार थोडक्यात कर्ज घेऊन पंढरीची वारी करते असं आपण थोडक्यात म्हणू शकतो. म्हणजे सरकारला जीएसटी म्हणून जास्त पैसे येतोय का? नाही येत. इन्कम टॅक्समधून येतोय का? जास्त नाही येत. कॉर्पोरेटमधून येत नाही. म्हणजे येत नाही असं नाही, येतो. पण सगळ्यात जास्त वाटा कोणाचा आहे तर कर्जाचा. आणि इतर जे त्यांची दायित्व असते, लक्षात घ्या. दायित्व म्हणजे काय, जे काही त्यांनी कुठून तरी पैसा उभारलेला असतो त्याचा त्यांना रिटर्न करायचा असतो, त्याला म्हणतात लायबिलिटीज, राईट. लायबिलिटीज म्हणतात. आणि ते दिलेले आहे शब्द तो तुमचे बॉरोइंग्स म्हणजे कर्ज आणि अदर लायबिलिटीज त्याच्यामध्ये येतात. आणि आपण म्हणतो ना की भारत सरकारवर खूप सारं कर्ज आहे, तर ते याचं कारण असते की आपण काय करत असतो, आपलं बजेट नेहमी कसा असतो, तुटीचा अर्थसंकल्प आपण साजरा करत असतो कायम, तुटीचा. कारण का आपल्याकडे जनता भरपूर आहे, आपल्याकडे विकासाचे कामं भरपूर आहेत. आत्तापर्यंत माझ्या मते मला असं वाटत नाही की एवढ्या लेटेस्ट काही इयरमध्ये आपण सरप्लस बजेट कधी सादर केलाय. कारण आपल्याकडे एकतर रिसोर्सेसची कमी आहे. आपल्याला बाजारातनं कर्ज विकत घ्याय म्हणजे कर्ज उभारावे लागतात. आणि मग शेवटी तर काय होतं, कर्जांचा वाटा जो आहे ना तो आपल्या इन्कममध्ये जास्त भरतो. म्हणजे समजा तुम्हाला विचारलं की समजा माझं इन्कम ₹100 आहे आणि तुम्हाला विचारलं की ₹100 कुठून आले, तर मी काय सांगतोय, या ₹100 ₹50 मी लोन घेतलंय, ₹20 मी स्वतः मला पगार भेटतो, ठीक आहे. ₹50 मी लोन घेतलंय, ₹20 मला पगार भेटतोय. आता राहिले किती 50, 20, 70 आणि ₹30 मला गिफ्ट भेटलंय,
राईट. ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा कोणाचा झाला? लोनचा, बरोबर ना? 50 रुपये भेटले 100 पैकी. तशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न विचारलाय बघा. तुमच्याकडे 100 रुपये तुमचं इन्कम भेटलंय, पण इन्कम कुठून आलं? तर 50 रुपये तुम्ही लोन घेतलं, 20 रुपये तुमचा पगार आहे आणि 30 रुपये तुम्हाला तुम्हाला कोणीतरी गिफ्ट दिलेलं आहे. अशा प्रकारचा तुम्ही प्रश्न ह्याला कंपेअर करू शकता, राईट. तर सगळ्यात जास्त कोणाचा वाटा आहे? कर्ज घेणे आणि इतर दायित्व यांचा वाटा आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे 2011च्या जनगणनेनुसार देशातील लोकसंख्येची घनता किती आहे? तर असा पांचट प्रश्न मी सांगतो की असा प्रश्न चुकवायचा नाही, राईट. तर बघा आत्ताच त्यांनी राज्यसेवा पूर्व परीक्षेला तरी प्रश्न विचारला होता, बरोबर. तर लोकसंख्येवर प्रश्न विचारला होता आणि त्याच्यावर वादविवाद पण आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की हा प्रश्न डाऊटफुल आहे. त्याचं आन्सर आयोगाने थोडंसं वेगळं दिले, म्हणजे नॉर्मल जे आपण पुस्तकामध्ये वाचतो त्याच्यापेक्षा वेगळं आन्सर दिले आणि काहींचं म्हणणं असं की आयोगाचा आन्सर बरोबर आहे. आता बऱ्याच जणांनी ऑब्जेक्शन पाठवली, ती गोष्ट वेगळी, राईट. तर तुम्हाला थोडीशी एक्स्ट्रा माहिती सांगतो 2011ची जी जनगणना आहे ह्या प्रश्नाच्या कंटेक्सने, जेणेकरून तुमच्या नॉलेजमध्ये थोडीशी भर पडेल. हे बघा, आता ओव्हरऑल आपण जनगणनेची आकडेवारी कंपेअर करूया. तर भारताची लोकसंख्या जी आहे ना, ते सध्या विचार केला म्हणजे 11च्या जनगणनेनुसार बरं का, तशी तर आता 143-45 कोटी झालेली आहे. तर तुम्हाला लेटेस्टच्या अँगलने विचारलं तर, पण जर 2011च्या जनगणनेनुसार विचारलं तर ते आहे 121 कोटी राऊंड फिगर. हा जर एक्झॅक्ट आकडेवारी म्हटलं तर तुम्ही हे आकडेवारी पाठ करू शकता, राईट. आणि महाराष्ट्राची जर म्हटलं तर मग जवळपास 11.5 कोटी आहे जवळपास, राऊंड फिगरच्या अँगल विचार केला तर. जगामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? तर दुसरा क्रमांक आहे. आणि महाराष्ट्राचा म्हटलं तर महाराष्ट्र देखील भारतामध्ये दुसरा क्रमांक आहे, कारण एक नंबर कोणी यूपी आहे. नंतर जगाचे एकूण किती टक्केवारी आहे? म्हणजे भारतामध्ये जगाचे किती टक्के लोक राहतात? तर 17.5% लोक हे भारतामध्ये राहतात. आणि महाराष्ट्राचं विचारलं तर भारताच्या एकूण 9.25% लोक कुठे राहतात? तर महाराष्ट्रामध्ये राहतात. नंतर लोकसंख्येची दशवार्षिक वाढ म्हणजे 2001 ते 11 मध्ये भारताची लोकसंख्या किती टक्क्याने वाढली? तर 17.64% वाढली. ते जर महाराष्ट्र बाबतीत विचारायचं झालं तर महाराष्ट्राची लोकसंख्या 16% वाढलेली आहे. नंतर लोकसंख्येची घनता बघा. आता हाच प्रश्न त्यांनी विचारला की लोकसंख्येची घनता किती आहे? तर 382 आहे. आणि तेच महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता विचारली तर ते 365 आहे. ठीक आहे. म्हणजे भारताची लोकसंख्येची घनता जास्त एवढं लक्षात ठेवा, राईट. भारताची जास्त आहे घनता, महाराष्ट्राची कमी आहे. नंतर लिंग गुणोत्तर किती आहे? तर लिंग गुणोत्तर आहे 943. महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर किती आहे? तर ते आहे 929. ठीक आहे. भारताचं चांगलं आहे, महाराष्ट्राचं कमी हे लक्षात ठेवा. कारण का महाराष्ट्र हा पुढारलेला स्टेट आहे आणि ज्या ठिकाणी पुढारलेला स्टेट असतो त्या ठिकाणी कसं असतात ना, गर्भजल परीक्षणाचे साधने चांगल्या प्रकारे उपलब्ध असतात. म्हणजे सोनोग्राफी, ॲबॉर्शन ह्या गोष्टी लवकर अवेलेबल असतात लोकांना, त्यामुळे या ठिकाणी लिंग गुणोत्तर कमी होऊन जातं बऱ्यापैकी. त्याच्यामध्ये बाललिंग गुणोत्तर पण आलं. बाललिंग गुणोत्तर भारतामध्ये 918 आहे आणि महाराष्ट्रामध्ये 854 आहे. त्याचं कारण पण तुम्हाला सांगितलं मी की याच्याकडे आपल्याकडे मॉडर्न टेक्नॉलॉजीज अवेलेबल असल्यामुळे तो गर्भपात, स्त्री भ्रूण हत्या केली जाते. नंतर साक्षरता किती आहे ओव्हरऑल? तर या ठिकाणी थोडंसं करेक्शन करून घ्या. या ठिकाणी 74% पाहिजे. भारतामधली साक्षरता 74% आहे आणि महाराष्ट्रामधील साक्षरता 82.34% आहे. तर अशा प्रकारे ओव्हरऑल आपण जनगणनेची आकडेवारी पाहिली, राईट. तुमचा प्रश्न सॉल्व्ह झाला असेल. आता एवढं मी सगळी माहिती सांगितली, राईट. तर आपली जनगणनेची आकडेवारीनुसार किती घनता भारताची? तर ते 382 आहे, लक्षात घ्या 382. अशा प्रश्न शक्यतो चुकून देऊ नका. एकदम म्हणजे लो हँगिंग फ्रुट्स आहेत अशा प्रकारचे प्रश्न. नंतर 46 नंबरचा प्रश्न बघा की भारतातील लोकसंख्येची गुणात्मक वैशिष्ट्ये कुठली आणि शहरीकरणासंदर्भात कुठले विधान बरोबर नाही? आता बघा प्रश्न कीवर्ड नीट वाचा शेवटचा, बरोबर नाही असं विचारले. आता अशा प्रकारचा प्रश्न ना तुम्हाला कोर बुकमध्ये शक्यतो भेटणार नाही. असा प्रश्न तुम्हाला लॉजिकली सॉल्व्ह करावा लागतो. आता प्रश्न विचारलाय काय? तुम्हाला चुकीचं स्टेटमेंट विचारलंय. आता तुम्ही हा प्रश्न नीट वाचा की दरडोई उत्पन्नातील वाढ आणि शहरीकरण यांचा सकारात्मक संबंध आहे. आता जर आपण दोन्ही अँगलने विचार केला म्हणजे अर्बनायझेशन जर वाढलं, भारतामध्ये समजा शहरीकरण वाढलं, तर दरड उत्पन्नात खरंच वाढ होते का? तर ॲक्च्युअली हा डाऊटफुल प्रश्न आहे. डाऊटफुल का? तर मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो, हा प्रश्न कॅन्सल केला आहे आयोगाने. याचं कारण का? तुम्हाला ऑप्शन वाचूनच कळून जाईल. आता असं कधी जेनेरिक रूल नाही ना, की शहरीकरण झालं म्हणजे लोकांच्या दरड उत्पन्नात वाढ झालेलीच पाहिजे. जर ते चुकीच्या मार्गाने शहरीकरण झालं, तर ते दरड उत्पन्नात कमी देखील येऊ शकते. त्याच्यामुळं ऑप्शन डाऊटफुल लक्षात घ्या. पुढचं बघा. शहरीकरण आणि रोजगार वाढ याच्यामध्ये सहसंबंध नाही. हा प्रश्न देखील म्हणजे हा ऑप्शन देखील डाऊटफुल आहे. म्हणजे शहरीकरण झाल्यानंतर लोकांना रोजगार उपलब्ध होऊ देखील शकतो आणि नाही देखील होऊ शकतो. तर होऊ कसा होऊ शकतो? हे बघा, आता समजा शहरामध्ये आपल्याला माहिती आहे इंडस्ट्रीज वगैरे असतात, तर त्या अँगलने रोजगार वाढू शकतो. पण समजा त्या शहराची लोकसंख्या भरपूर वाढली म्हणजे रोजगार आहेत उपलब्ध 100 आणि तिथं जनता आली 200, तर मग रोजगार कमी होईल ना. त्याच्यामुळे याचा सहसंबंध आहे पण आणि नाही पण. त्याच्यामुळे हा देखील ऑप्शन डाऊटफुल आहे.
नंतर शहरीकरणासोबत लोकांच्या राहणीमानाच्या दर्जात वाढत आहे. आता हा ऑप्शन देखील तुम्ही दोन्ही अँगलने टॅकल करू शकता. आता बघा, शहरीकरणामुळे काय होतं, लोकांना चांगल्या सोयी-सुविधा भेटतात. त्याच्यामुळे त्यांचा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढून जातो. ही गोष्ट बरोबर आहे. आता निगेटिव्ह अँगलने बघा, समजा एखाद्या व्यक्तीला राहायला घर नाही भेटलं. ते कुठे राहणार? झोपडपट्टीत. तर झोपडपट्टीमध्ये राहणीमानाचा दर्जा चांगला असतो का? नाही. आलं लक्षात? म्हणजे गावाकडे चांगली जीवन जगत होती. इकडे येऊन झोपडपट्टीत राहते. कशासाठी? काम करण्यासाठी. त्याच्यामुळे मग त्याच्या राहणीमानाच्या दर्जात वाढ झाली की कमी झाली? कमी झाली. त्याच्यामुळे हा जो ऑप्शन आहे ना, तुम्ही दोन्ही अँगलने पकडू शकता. नंतर शेवटचं बघा, शहरीकरण आणि दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या यांच्यात नकारात्मक संबंध आहे. हा देखील ऑप्शन तुम्ही दोन्ही अँगलने टॅकल करू शकता. तर मला थोडक्यात असं सांगायचं आहे, की हे जे सगळे ऑप्शन हे सगळे डाऊटफुल आहेत आणि त्याच्यामुळेच हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केला होता, लक्षात घ्या. तुम्हाला ते वाचूनच कळून जाईल. अशा प्रकारचा प्रश्न अम्बिगस असतं, अम्बिगस कॅटेगरीमध्ये येतो. तुम्ही हे फॅक्च्युअली प्रूव्ह नाही करू शकत. राईट, फॅक्च्युअली प्रूव्ह करायला तुम्हाला मी तर म्हणेल 100 वर्ष लागेल भारताच्या बाबतीमध्ये. राईट, त्याच्यामुळे हा प्रश्न कॅन्सल केलेलाच बरा, असं आयोगाला नंतर कदाचित कळून गेलं असेल. असो. नंतर पुढचं आहे, भारतीय व्यापारी बँक प्रणालीमध्ये खालील बाजारपेठेचा कोणता भाग हा वृद्धिकारक व नफा मिळवून देणारा आहे? आता हा प्रश्न पण मी म्हणेल की हा रँडम कॅटेगरीचा प्रश्न आहे. अशा प्रकारचे स्टेटमेंट तुम्हाला कुठल्या कोर बुकमध्ये भेटणार नाही. हा प्रश्न तुम्हाला जजमेंट घेऊन सॉल्व्ह करावा लागतो. ज्यांनी विचारलंय काय, भारतामध्ये सध्या जी कमर्शियल बँकिंग सिस्टम आहे, म्हणजे व्यापारी बँका आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त त्यांना प्रॉफिट देणारा कुठला पार्ट आहे? म्युच्युअल फंडमध्ये जास्त प्रॉफिट आहे, मोबाईल बँकिंगमध्ये जास्त आहे, इंटरनेट बँकिंगमध्ये जास्त आहे, की रिटेल बँकिंगमध्ये जास्त आहे? आता एक तुम्ही थोडंसं भारताच्या अँगलने जर विचार केला, तर म्युच्युअल फंड हा प्रकार सध्या कुठेतरी लोकप्रिय होते. पण सगळी जनता म्युच्युअल फंडमध्ये गुंतवते का? तर नाही गुंतवत. जे श्रीमंत लोक असतात, ज्यांना कुठेतरी पैसा डबल करायचा आहे, ट्रिपल करायचा आहे, ते लोक म्युच्युअल फंडमध्ये पैसा गुंतवत असतात. पण त्यांचं प्रमाण म्हणतो ना आपण, ते खूप कमी आहे, लक्षात घ्या, खूप कमी. म्हणजे सॅलरीवाले लोक पण थोडंफार त्याच्यामध्ये डोकं लावत असतात. त्याच्यामुळे हा प्रॉफिटेबल लगेच होणार नाही. हां, याच्यामध्ये थोडासा ट्रेंड वाढतोय. पण त्या अँगलने विचार केला तर तो सध्या आपण याला घ्यायचा नाही. नंतर मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंग. अजूनही आपल्याकडे सध्या यूथ जर सोडली, तर आपली बरीचशी जनता, यूथमध्ये पण भरपूर सारी जनता हे बँकिंगच्या पैशाच्या बाबतीत म्हटलं तर ऑनलाईन व्यवहार करायला घाबरते. राईट? तर मोबाईल बँकिंगमध्ये बँकेला जास्त काही प्रॉफिट भेटत नाही. इंटरनेट बँकिंग हा त्याचाच थोडासा भाव आला. त्याच्यामुळे हे ऑप्शन देखील या ठिकाणी एलिमेंट होतात. आणि रिटेल बँकिंग, अजूनही आपल्याकडे रिटेल बँकिंग हे मोठ्या प्रमाणात चालतं, लक्षात घ्या. राईट? त्याच्यामुळे हे तुम्ही ऑप्शन थोडंसं लॉजिक लावून एलिमिनेशन लावू शकता. म्हणजे हे जे मी तुम्हाला लॉजिक सांगितले, हेच लॉजिक तुम्ही लावलं पाहिजे असं नाही. तुमचं जर काही वेगळं लॉजिक असेल तर त्या अँगलने करू शकता. पण हे माझं लॉजिक आहे. तुम्हाला जर पडत असेल तर ठीक आहे. पण तुम्हाला कुठल्याही शक्यतो कोर बुकमध्ये अशा प्रकारचा स्टेटमेंट दिसणार नाही, की तुमची कुठल्या बँकिंगचा पार्ट हा त्यांना प्रॉफिट मिळवून देतो. तर मी तुम्हाला लॉजिकली आन्सर सांगितले. रिटेल बँकिंग त्याचा आन्सर आहे. नंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय शेतीची उत्पादकता प्रामुख्याने कुठल्या घटकांवर अवलंबून आहे? आता हा प्रश्न थोडासा लॉजिकल आहे. हा देखील प्रश्न तुम्हाला शक्यतो कुठल्या कोर बुकमध्ये भेटत नाही. आपण आपल्या जो ॲग्रीकल्चरचा चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे जे सगळ्या गोष्टी आहेत. पण ते कसं आहे ना, त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी आठवल्या पाहिजेत. मी सांगायला तुम्हाला सांगू शकतो, की कुठल्या प्रकारे तुमची प्रॉडक्टिव्हिटी वाढू शकते. पण त्यांनी 2 बाबी विचारल्यात. किती? 2 विचारल्यात. राइट? तसं पाहिलं नाही सगळ्याच गोष्टी आहे ना, इथे समजा त्याने असं विचारलं असतं ना, की भारतीय शेतीची उत्पादकता कुठल्या बाबींवर अवलंबून आहे? 2 नसता शब्द, तर तुम्हाला लक्षात घ्या, याचा आन्सर आला असतं ऑल ऑफ द अबोव्ह. राइट? त्यांनी विचारल्या फक्त 2 गोष्टी. म्हणजे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाच्या 2 गोष्टी निवडायच्यात. या ठिकाणी तुम्हाला थोडंसं जास्त डोकं लावावं लागेल. आता बघा, तुम्हाला शेतीची प्रॉडक्टिव्हिटी वाढवायची. प्रॉडक्टिव्हिटी वाढवायची म्हणजे काय? तुम्हाला कमी इनपुटमध्ये जास्तीत जास्त आउटपुट मिळवायचे. ठीक आहे. तर त्या अँगलने जर आपण विचार केला, तर तांत्रिक घटक महत्त्वाचा ठरतो. कशामुळे महत्त्वाचा ठरतो? तर बघा, मी तुम्हाला म्हटलं ना, कमीत कमी इनपुट आणि वेळेमध्ये तुम्हाला जर जास्तीत जास्त आउटपुट घ्यायचं असेल, तर तुम्ही ऑब्व्हियसली मशीन वापरणार. म्हणजे तुम्हाला शेत नांगरायचं असेल, तुम्ही बैलांनी ऐवजी डायरेक्ट ट्रॅक्टरने नांगरा. तुमचं एका तासात नांगरून होईल. तुम्हाला समजा शेताचं पीक काढायचं आहे. तुम्ही मजूर लावण्याऐवजी तुम्ही सरळ-सरळ मशीन लावा. तुमचं एका तासात पीक काढून होईल. म्हणजे काय, तांत्रिक घटक खूप महत्त्वाचा आहे. पुढचा घटक बघा, मनुष्यबळ. आता मनुष्यबळमुळे उत्पादकता वाढते का? तर नाही, लक्षात घ्या, कमी होते. तुम्ही एम्प्लॉयमेंट जर आपला चॅप्टर पाहिलेला असेल अनएम्प्लॉयमेंट नावाचा, त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं, की शेतीमध्ये कशी उत्पादकता असते? छुपी बेरोजगार असते त्या ठिकाणी, लक्षात घ्या. छुपी बेरोजगारी असते, प्रच्छन्न बेरोजगारी असते. म्हणजे तिथं 1 गुंठ्यावर लोकं लागतात कामाला 2, पण 10 लोकं काम करतायत. हे 10 लोकं काढले तरी फरकच पडत नाही. त्याला म्हणतात तुमची मार्जिनल प्रॉडक्टिव्हिटी 0 आहे. मार्जिनल म्हणजे काय? हे समजा शेत आहे आणि हे समजा इथं 2 लोकं काम करतात, 8 लोकं काम करतात. असे टोटल 10 लोकं काम करतात. हे 8 लोकं काढले ना, का आपल्याला काहीच फरक नाही पडत. हे 2 लोकं सफिशियंट आहेत. त्याच्यामुळे यांची मार्जिनल प्रॉडक्टिव्हिटी असते ना, याच्यामध्ये 0 असते. त्यामुळे लक्षात घ्या, मनुष्यबळाचा या ठिकाणी काही उपयोग नाही. मनुष्यबळ जेवढं वाढवाल, तेवढी ती उत्पादकता कमी होत असते. म्हटलं ना तुम्हाला, तुम्ही जेवढं इनपुट देताय त्या बदल्यात आउटपुट किती येतंय?
तो रेशो जो असतो ना त्याला म्हणतो आपण तुमची उत्पादकता. त्याच्यामुळे मनुष्यबळ या ठिकाणी निगेटिव्ह रोल प्ले करत असतं, लक्षात घ्या. कशामध्ये? शेतीच्या बाबतीमध्ये. नंतर तुमचं सिंचन सुविधा. आता सिंचन सुविधा उत्पादकता असते का? तर एक ठराविक लिमिटपर्यंत काम करतं. पण हा जर आपण अँगलने विचार केला, की संस्थात्मक घटक. संस्थात्मक घटक कुठला? तर संस्था म्हणजे एखादी पर्टिक्युलर संस्था नाही, तर त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आल्या. म्हणजे तुम्हाला सरकार काय करते, वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी प्रोव्हाईड करते. मग तुम्हाला ते खते असतील, बियाणं असतील, त्याच्यानंतर एम-एस-पी असेल, हे संस्थात्मक घटक झाले. किंवा शेतकऱ्यांच्या संस्था असतात बघा, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन, त्याला एफ-पी-ओज म्हणतात. या सगळ्या संस्था, या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या इन्स्टिट्यूशनल फॅक्टर्स आहेत. आणि इन्स्टिट्यूशनल फॅक्टरमध्ये अजून मग शेतीला लोन देणाऱ्या बँका, पतसंस्था, ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे हा जो फॅक्टर आहे ना, संस्थात्मक घटक, हा खूप ब्रॉड घटक आहे. आणि त्याच्यामुळे तो काय करतो, उत्पादकतेवर शेतामध्ये बी बियाणे लावल्यापासनं तर ते त्याला शेतामध्ये विकायला जाईपर्यंत या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ज्या येतात ना, त्या सगळ्या तुमच्या संस्थात्मक घटकाचा पार्ट आहे. आलं लक्षात? आणि त्याच्यामुळे तुम्हाला जर कन्फ्युजन झाला ना, की संस्थात्मक घटक घेऊ की सिंचन सुविधा घेऊ, तर तुम्ही ब्रॉड ऑप्शन घ्यायचा, क घ्यायचा. म्हणजे तुमचं कन्फ्युजन मिटलं. तुमचा आन्सर काय येतो तुमचा? तर अ आणि क आन्सर येते बघा. आलं लक्षात कशा प्रकारे सॉल्व्ह केला प्रश्न? या ठिकाणी तुम्हाला डोकं थोडंसं जास्त लावायचं आणि डोकं लावण्यासाठी तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे. थोडंसं डोकं लावून तुम्हाला हे बघा, या ठिकाणी मी एम्प्लॉयमेंटचा मुद्दा या ठिकाणी इंटरलिंक केला आहे. म्हणजे तुम्हाला अनएम्प्लॉयमेंट ही कन्सेप्ट माहीत पाहिजे होती. तुम्हाला कृषी ही गोष्ट माहीत पाहिजे होती. तुम्हाला ॲग्रीकल्चरला लागणारे इनपुट्स माहीत पाहिजे होते. आलं लक्षात? आणि त्याच्यामुळे हा प्रश्न थोडासा मी म्हणेल, की खरंच हा थोडासा यू-पी-एस-सीच्या अँगलचा टाइप प्रश्न वाटतो मला. कारण यू-पी-एस-सीमध्ये अशा प्रकारचे तुमचं नॉलेज चेक करणारं, इंटरलिंकेजेस, ॲप्लिकेशन चेक करणारे प्रश्न विचारले जातात. हा प्रश्न खूपच छान होता. म्हणजे मला पर्सनली हा प्रश्न आवडला, की त्या अँगलने प्रश्न त्यांनी विचारलाय. नंतर पुढचा प्रश्न बघा, की खालीलपैकी वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्र व्यवस्थापन कायदा. बघा, या एफ-आर-बी-एमच्या आत्तापर्यंत जेवढे आपण पी-वाय-क्यू एनालिसिस घेतलेत, त्याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये एक प्रश्न विचारलाय. म्हणजे बघा, आयोगाचा किती फेव्हरेट टॉपिक असेल, राईट? त्यामुळे तुम्हाला झोपेत जरी प्रश्न विचारला तरी आला पाहिजे एफ-आर-बी-एम कायद्यावर. तर एफ-आर-बी-एम कायदा लक्षात घ्या, आयोगाचा खूप फेव्हरेट आहे. आता त्यांनी विचारलंय काय? याचे उद्दिष्ट काय आहेत? तर उद्दिष्ट काय तुम्हाला मी ऑलरेडी पाठीमागच्या एका लेक्चरमध्ये सांगितलं होतं, की जे सरकार काय करतं, म्हणजे आपल्याला माहिती आहे केंद्र सरकार, राज्य सरकार काय करतं, तर कर्ज काढून पंढरीची वारी करतं. म्हणजे काय? तर समजा सरकारचं इन्कम असेल ₹100, सरकार खर्च करतं ₹125 आणि मग वरचे ₹25 येणार कुठून? तर ₹25 घेतं सरकार लोन. असं लोन घेत आपला एवढा कर्जाचा डोंगर झालाय, की मग आता सरकारला काय करावं लागलंय, की अशा प्रकारचा कायदा आणावा लागलाय, की फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट. म्हणजे तुम्ही कर्जाचं प्रमाण कमी करत चला. तुमचा फिस्कल डेफिसिट म्हणजे वित्तीय तूट आणि रेव्हेन्यू डेफिसिट म्हणजे महसुली तूट हे कमी करत चला. त्यासाठी हा कायदा आणला होता. तर फिस्कल डेफिसिट कमी करायचं होतं 3% पर्यंत आणि रेव्हेन्यू डेफिसिट करायचं होतं 0% पर्यंत. या टार्गेटचं इयर किती होतं? तर 2008-9 पर्यंत हे टार्गेट अचीव्ह करायचे होते. आलं लक्षात? तर 2003चा कायदा होता आणि त्याचे उद्दिष्ट काय होते? तर उद्दिष्ट हेच होते, की आपल्याला एका विशिष्ट कालबद्ध म्हणजे टार्गेट ओरिएंटेड कार्यक्रमाअंतर्गत सरकारच्या करारावर मर्यादा अनिश्चित आणायची. हे सरकार असं नको व्हायला, की आवजाव घर तुम्हाला. म्हणजे उठून-सुटून सरकार लोन घेते असं नको. सरकारला कुठेतरी एक शिस्त लावायची. एक वित्तीय शिस्त म्हणतो ना आपण, तशा प्रकारची शिस्त लावायची. नंतर महसुली तूट शून्य गाठणे आणि वित्तीय तूट कमी करणे हे आत्ताच आपण पाहिलं. आर-डी 0%, एफ-डी 3%. म्हणजे हे बरोबर आहे. नंतर दीर्घकालीन समष्टी आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे. आता एवढं मराठी तुम्हाला कळत असेल तर ठीक आहे. मी तुम्हाला इंग्लिशमध्ये वाचून दाखवतो बघा. टू मेक गव्हर्नमेंट रिस्पॉन्सिबल फॉर एन्शुरिंग लाँग टर्म मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलिटी. तर भारताची मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलिटी जर मेंटेन करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल? कर्जावर कुठेतरी एक रोक लावावं लागेल. नंतर पुढचं आहे शासनाच्या आर्थिक कामामध्ये पारदर्शकता आणणे. हे खूप महत्त्वाचं आहे. सरकार काय करतं? लोन घेतं. सरकार खूप लक्षात घ्या, म्हणतो आपण लबाड असतं, लक्षात घ्या. कारण का सरकार तुम्हाला लोन घेतं सरकार. ठीक आहे, ओपन मार्केटमधनं. पण सरकार तुम्हाला लोनच्या स्वरूपात ते दाखवत नाही. सरकार दाखवतं वेगळ्या स्वरूपात आणि आपल्याला वाटतं की एवढं लोन गेलं कुठं? ते सरकार लक्षात घ्या, ते एक स्किल आहे एक प्रकारचं. आता लोकं बघा कर कर कसा एक प्रकार वाचत असतात. तशा प्रकारे सरकार देखील काय करत असतं, की लोन हे वेगवेगळ्या अँगलने दाखवत असतं. आणि पाठीमागं हा इश्यू खूप गाजलेला होता. तुम्ही तुमच्यापैकी कोणी जर यू-पी-एस-सीची तयारी करत असाल ना, त्यांना इश्यू कदाचित माहीत असेल, की सरकार लोन लपवत आहे. आता हे आपण कोणावर टीका करण्यासाठी बोलत नाही. हे थोडंसं आपण ऑब्जेक्टिव्ह अँगलने बोलतोय. आणि कुठलं सरकार बरं का, फक्त सध्याचं सरकार नाही, कुठलंही सरकार हे लोन लपवण्याचा प्रयत्न करत असतं. ते काय करत असतं, जे सध्या आपले कायदे, जे पॉलिसी असतील त्याच्यामधल्या लूपहोल्सचा वापर करून, राईट? आता तुम्हाला मी ठिकाणी हे गोष्ट यू-पी-एस-सीच्या अँगलने सांगायला बसत नाही, कारण आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करणे आपला मेन मोटिव्ह आहे. पण हा प्रश्न तुम्हाला आलाय म्हणून तुम्हाला मी त्या अँगलने सांगत होतो, की शासनाच्या आर्थिक ज्या ऑपरेशन असतात त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी मेंटेन करणं खूप महत्त्वाचं असतं, राईट? ज्यावेळेस तुम्ही डिस्क्रिप्टिव्हची तयारी चालू कराल ना, त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी मी चांगल्या डिटेलमध्ये सांगाल.
सध्या एवढं लक्षात ठेवा. तर ह्या अँगलने तुम्हाला FRBM कायदा आणला होता आणि त्यानुसार याचं ऑल ऑफ द आन्सर आहे. ठीक आहे. तर FRBM कायदा तुम्हाला मी थोडक्यामध्ये पुन्हा सांगतो. 49 नंबरचा क्वेश्चन आहे, राईट. तर तर हे बघा, FRBM कायदा 2003चा कायदा आहे, 4ला इम्प्लिमेंट झाला आहे. त्याचे उद्देश तुम्हाला आत्ता ऑलरेडी मी सांगितले, राईट. तर तुम्हाला टार्गेट पण सांगितले होते की RD-FD किती अचीव करायचे. त्याच्यामध्ये मग वेगवेगळे आपण कार्यघटना मिळते होते, विजय केळकर आणि सगळ्यात महत्त्वाचं NK सिंग कमिटी. NK सिंगवर देखील कंबाईनला प्रश्न विचारलेला आहे 2022च्या प्रिलिममध्ये. NK सिंग कमिटी 2016ची आहे, राईट. तर हे खूप महत्त्वाचं लक्षात घ्या. FRBM कायदा तुम्हाला त्यातल्या सगळ्या प्रोव्हिजन माहीत पाहिजे. त्याच्यानंतर पुढे जाऊन 14 फायनान्स कमिशनवर देखील कंबाईनला प्रश्न विचारलेला आहे, तो देखील आपण पुढे जाऊन डिस्कस करणार आहे. तर हे होतं तुमचा ह्या संदर्भात प्रश्न. पुढचा प्रश्न बघा, भारतातील विशेष आर्थिक क्षेत्रांचे खालीलपैकी कुठले उद्दिष्ट नाही. आता बघा, त्यांनी नाही असं विचारले, म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोनचं उद्दिष्ट नेमकं काय आहे आणि कुठलं काही नाही आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. तसेच म्हणजे लक्षात घ्या, अशी एक झोन असतो त्या ठिकाणी सरकार काय करतं, त्यांना टॅक्सेसमध्ये कन्सेशन देतं, राईट. आणि त्यांना एक प्रकारचे ते परकीय एंटिटी असतात भारतामध्ये, असे तुम्ही समजा परकीय एंटिटी असतात. आता त्यांना भारतामध्ये आपण जागा का देतो, त्यांना एवढं सवलती का देतो, तर त्यांनी काय करायचं, त्यांनी एक्सपोर्ट करायचा आणि भारताला फॉरेक्स मिळवून द्यायचं, असा भारताचा पर्पज असतो. फॉरेक्स मिळवून द्यायचं, भारतामध्ये एम्प्लॉयमेंट आहे ती जनरेट करायची इनडायरेक्टली, डायरेक्टली इनडायरेक्टली, हे भारताचा महत्त्वाचा पर्पज आहे. नंतर FDI अट्रॅक्ट होतं, ते आल्यानंतर FDI घेऊन येतात. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. सरकारचा पर्पज काय असतो की जनरेशन ऑफ ॲडिशनल इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. ते आले की त्यांच्याबरोबर FDI येतो, टेक्नॉलॉजी येते, जी इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी बूस्ट होते, लोकांना रोजगार भेटतो, राईट. नंतर प्रमोशन ऑफ एक्सपोर्ट, तुम्हाला आता सांगितलं की यांना लक्षात घ्या, एक्सपोर्ट करायला परवानगी असते, पण जर त्यांचा माल भारतामध्ये यायचं म्हटलं, तर विचार करा, समजा एखादं सेज, लक्षात घ्या पुण्यामध्ये समजा एखादा सेज आहे, राईट. आणि समजा त्यांना त्यांना एखादा माल भारतामध्ये विकायचा आहे, तर अशा ठिकाणी त्यांना टॅक्स लागतो, म्हणजे त्यांना भारतामध्ये विकायला टॅक्स लागतो. विचार करा, हा, पण ते जर एक्सपोर्ट करत असेल तर त्यांना टॅक्स लागत नाही. तुम्ही म्हणाल की सर असं कसं, तर त्यांना आणलंच त्यांच्यासाठी की त्यांनी एक्सपोर्ट करावं आणि त्यांनी आपल्याला फॉरेक्स मिळवून द्यावं, अर्थात परकीय मिळवून द्यावं, यासाठी त्यांना आपण आणलेलं आहे, म्हणजे त्यांना आपण सेसच्या मध्ये आणलेलं आहे. म्हणून प्रमोशन ऑफ एक्सपोर्ट हे महत्त्वाचं असतं. नंतर डेव्हलपमेंट ऑफ ॲग्रिकल्चर, हे होईल का, नाही. सेस आणि ॲग्रिकल्चरचा संबंध नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. सेस जे आहेत ना, हे तुमचं इंडस्ट्रियल आणि सर्व्हिस सेक्टरसाठी असतं, तर ॲग्रिकल्चरचा त्याचा काही संबंध नाही आहे. आणि क्रिएशन ऑफ एम्प्लॉयमेंट, आता सांगितलं, ऑब्व्हियसली सेजमध्ये काय भूतं काम करणार आहे का, नाही, माणसंच काम करणार ना. त्याच्यामुळे एम्प्लॉयमेंट ऑब्व्हियसली त्या ठिकाणी बूस्ट होणार आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न देखील तुम्ही लॉजिकली सॉल्व्ह करू शकत होता. तुम्हाला मी थोडक्यात आता फॅक्च्युअल अँगलने दाखवतो सेज हा काय प्रकार आहे. तर बघा, विशेष आर्थिक क्षेत्र. आता विशेष आर्थिक क्षेत्र जे आहे ना, त्याला सेज आपण म्हणतो, स्पेशल इकॉनॉमिक झोन. ती पॉलिसी होती कधीची, 2000ची पॉलिसी होती आणि कायदा होता 2005चा. याच्यामध्ये कन्फ्युजन करू नका. पॉलिसी आधी आली आणि कायद्यानंतर आल्या. पॉलिसी कधीची, 2000ची. कायदा कधीचा, 2005चा आहे. आता यांचा मेन पर्पज काय होता की ड्युटी फ्री एन्क्लेव्ह तयार करणे. ड्युटी फ्री म्हणजे काय, ड्युटी म्हणजे टॅक्स. तर टॅक्स फ्री एन्क्लेव्ह, एन्क्लेव्ह म्हणजे एक अशी एक छोटीशी जागा, समजा असं संपूर्ण भारत आहे, त्याच्यामध्ये एक छोट्या जागेमध्ये त्यांना आपण एक वस्ती दिली, ते म्हणजे सेज, असं लक्षात घ्या. याच्यावर कुठल्या प्रकारचा आपण टॅक्स लावत नाही. आपण त्यांना सांगितलं की बाबांनो, आम्ही तुमचा टॅक्स लावणार नाही, तर तुम्ही तुमचा मला काय करा, एक्सपोर्ट करा, आम्हाला फॉरेक्स मिळवून द्या, असं त्यांना आपण सांगितलं. तर ड्युटी फ्री एन्क्लेव्ह तयार करणे, परकीय गुंतवणूक आकर्षित करणे, कारण ते आले म्हणजे फॉरेन लोक भारतामध्ये आले तर FDI घेऊन येणार, तर फॉरेन गुंतवणूक आकर्षित करणे. ठीक आहे. तर हे आपण महत्त्वाचं आपण सेज पॉलिसी आपण 2000 आणली होती. नंतर 2005चा कायदा बघा. ठीक आहे. आणि त्याचे उद्दिष्ट काय, तर वस्तू आणि सेवा निर्यातीला प्रोत्साहन द्यायचं, आता सांगितलं एक्सपोर्ट. नंतर देशी परकीय गुंतवणूक म्हणजे FDI. नंतर रोजगार निर्मिती म्हणजे एम्प्लॉयमेंट जनरेशन. पायाभूत सुविधांचा विकास, आता ते आल्यानंतर थोडाफार इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला तयार करावं लागेल ना, का आपण त्यांना झोपडपट्टीत सेज तयार करायला जाणार नाही. त्यांच्यासाठी आपण काही ना काही पायाभूत सुविधांचा विकास करतोच ना, बेसिक सगळ्या गोष्टी. नंतर फॉरेक्स, परकीय चलन प्राप्त करणं, हे आपलं महत्त्वाचं काम आहे. तर या सगळ्या गोष्टींसाठी आपण सेज आणलेला आहे, राईट. हा प्रश्न आपला झालेला आहे. सेज एक्स्ट्रा माहिती तुम्हाला सांगितली. पुढचा प्रश्न आहे बघा, आल्या लोकसंख्येवर. बाल मृत्यू दर हा दिलेल्या भौगोलिक क्षेत्रातील एका वर्षाच्या कालावधीमध्ये 1000 जिवंत जन्मामागे अमुक अमुक वयाच्या खालील मुलांच्या मृत्यूंची संख्या आहे. आता बघा, बऱ्याच लोकांना कन्फ्युजन होतं की न्यू नॅटल मॉर्टॅलिटी रेट, नंतर इन्फंट मॉर्टॅलिटी रेट, नंतर चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट. ह्या ठिकाणचं तुम्हाला मी एकदा सांगून टाकतो. निओनॅटल मॉर्टॅलिटी रेट म्हणजे काय, जे बाळ नुकतं जन्माला आले तर 28 दिवसापर्यंत जे असतं ना, त्याला म्हणतात निओनॅटल मॉर्टॅलिटी रेट, राईट. नंतर 1 महिन्यापासून
1 महिन्यापासून म्हणजे 1 मंथपासून ते 1 वर्षापर्यंत ज्याचा मृत्यू जर झालेला असेल त्याला म्हणतात इन्फंट मॉर्टॅलिटी रेट. आणि 5 वर्षाच्या खाली जर कोणाचा बाळाचा मृत्यू झालेला असेल, ठीक आहे, म्हणजे 1 वर्षाच्या वर आणि 5 वर्षाच्या खाली, तर त्याला म्हणतात चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट. आलं लक्षात? ह्या 3 गोष्टी कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवा. निओनॅटल म्हणजे आता जे नुकतंच जन्माला आलेलं आहे, त्याला 28 दिवसापर्यंत जर डेथ झाली त्याला आपण म्हणतो निओनॅटल. नंतर 1 महिन्यापासून 1 वर्षापर्यंत डेथ झालेली असेल त्याला म्हणतात इन्फंट मॉर्टॅलिटी. आणि तिसरं असं तुमचं CMR लक्षात घ्या. तर तुम्ही NIC असं लक्षात ठेवू शकता की NIC, ठीक आहे. जर तुम्हाला सिक्वेन्शियल लक्षात ठेवायचं तर त्या अँगलने आता तुम्हाला सांगितले की 1000 जिवंत जन्मामागे किती वयाखालील मुलांची मृत्यूची संख्या आहे, तर त्या तुमचं 1 महिना लक्षात घ्या. राईट. तुम्हाला विचारलं काय, तर इन्फंट मॉर्टॅलिटी रेट, सॉरी 1 वर्ष, 1 वर्ष, राईट. तुम्हाला विचारलं 1 वर्ष, मी सांगताना तुम्हाला इन्फंट मॉर्टॅलिटी बरोबर सांगितलंय, इथं 1 वर्ष आहे. नंतर पुढचं आहे ते म्हणजे तुमचं पुढचा प्रश्न बघा काय. मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांच्या मते आर्थिक पुनर्प्राप्तीचे स्वरूप कसे असू शकते. आता प्रश्न विचारलाय कशावर, रिकव्हरीवर. लक्षात घ्या, आपल्याला माहिती कोविड-19 आपल्याकडे आलता, तर कोविड-19 मध्ये लक्षात घ्या रिकव्हरी, आपल्याला माहिती आपल्याकडे कोविड-19 आला होता. तर कोविड-19 मध्ये आपली इकॉनॉमी, आता समजा ग्राफ इकॉनॉमीचा कसा झालता बघा, अशी इकॉनॉमी अशी आपली खाली खाली घसरली होती, राईट. आणि मग सरकारने काय केलं, सरकारने भरपूर साऱ्या स्कीम वगैरे लॉन्च केल्या, भरपूर सारे पॅकेजेस लॉन्च केले. तर मग ही स्कीम लक्षात घ्या, आपली ही जी इकॉनॉमी अशी खाली घसरली होती ती पुन्हा कशी गेली, अशी वर गेली, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ह्याच्यावरून काय दिसतंय, हा शेप कसला प्रकारचा आहे, तर हा व्ही प्रकारचा शेप आहे, बरोबर का. त्यामुळे सरकारचं म्हणणं होतं की आपल्याकडे इकॉनॉमिक रिकव्हरी कशा प्रकारचे झाले, व्ही आकारचे झाले, राईट. आणि सगळ्या रिकव्हरीच्या टाईप्स आपण ऑलरेडी आपल्या बुकमध्ये कव्हर केलेल्या आहेतच, प्लस आपण बॅचमध्ये आपण सगळे प्रॉपरली एक्सप्लेन केलेले आहेत. आपला जो पहिला चॅप्टर आहे म्हणजे एकदम बेसिकवाला, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे रिकव्हरी आपण, हे बघा, ही जी रिकव्हरीची सायकल असते ना, म्हणजे असते तुमची बिझनेस सायकल. तर बिझनेस सायकलमध्ये 4 अवस्था असतात. 4 अवस्था कुठल्या, पहिली असते तुमची तेजी, म्हणजे एकदम बूम आलेलं असते मार्केटमध्ये, तेजी येते. नंतर काय होतं, ते घसरण होतं बघा, अशी हळूहळू घसरण होते. नंतर ते एकदम डायरेक्ट मंदीमध्ये जाते, म्हणजे एकदम खड्ड्यात जाते, डिप्रेशन. डिप्रेशन नंतर काय होते, ते काही कालावधीनंतर पुन्हा काय होते, त्याची अशी पुनरुज्जीवन, तिला रिकव्हरी प्राप्त होते. आलं लक्षात, म्हणजे ते खड्ड्यातून अशी बरोबर येते. तर ह्या 4 ज्या अवस्था आहेत ना, ह्या टोटल 4 अवस्था कशामध्ये येतात, तर व्यापार चक्र किंवा बिझनेस सायकलमध्ये येतात. आणि मग ह्या रिकव्हरी तुम्हाला मी आता सांगितले की पुनरुज्जीवन याचे पुन्हा प्रकार आहेत. मग एखादी इकॉनॉमी कशी रिकव्हर करू शकते, तर त्याला ज्या प्रकारे रिकव्हर करते त्यानुसार त्याला शेप प्राप्त होतो. आता व्ही आकारची पुनर्प्राप्ती तुम्हाला आता मी सांगितलं की कोविड-19 नंतर भारताची पुनर्प्राप्ती अशा प्रकारे झालेली आहे. नंतर यू आकारची पुनर्प्राप्ती. यू आकाराची पुनर्प्राप्तीमध्ये कसं असतं, एखादी अर्थव्यवस्था आहे ना, ही खूप वर्ष अशी खड्ड्यात पडलेली असते आणि मग नंतर ती अशी वर येते, लक्षात घ्या, त्याला म्हणतो यू यू आकारची पुनर्प्राप्ती. नंतर एल आकारचे पण तसं लक्षात घ्या, राईट. ही खूपच वाईट परिस्थिती, म्हणजे आली अशा कंटिन्युअस त्या खड्ड्यामध्येच राहिली, राईट. नंतर पुढचे डब्ल्यू आकाराचे. डब्ल्यू आकाराचे म्हणजे काय, खड्ड्यात आली, पुन्हा वर आली, पुन्हा खड्ड्यात आली, पुन्हा वर आली, असं त्याला म्हणतात डब्ल्यू आकाराची किंवा डबल डिप्रिसिएशन. नंतर के आकाराचे. के आकाराचे म्हणजे काय, त्याच्यामध्ये मोठमोठ्या कंपन्या असतात ना, त्या अशा वर जातात, म्हणजे त्यांना फायदा होतो. पण छोट्या छोट्या कंपन्या असतात ना, त्या बिचाऱ्या डुबून जातात. म्हणून तो आकार असा होतो, म्हणजे मोठ्या कंपन्या वरची साईड पकडायची, छोट्या कंपन्या खालची साईड पकडायची, अशा प्रकारे तो के आकारची पुनर्प्राप्ती होऊन जाते. आणि शेवटी मग नायके स्विच प्रकारची, म्हणजे नायकेचा तुम्ही लोगो पाहिला असेल तर अशा प्रकारचे, राईट. म्हणजे अर्थव्यवस्था मंदीमध्ये जाते, पुनरुज्जीवन होते, पण ते व्ही आकारसारखं होत नाही फास्ट. ते होतं, पण तो जो पुढचा व्हीचा सेकंड दांडा आहे ना, तो असा असा होता बघा, एकदम असा आपण टिक मार्क कशी करतो त्या आकाराचा, राईट. त्यामुळे त्याला नायके स्विच प्रकारची किंवा अशी टिक मार्क आहे ना, आपली बरोबरवाली टिक आपण करतो, तशा प्रकारचे पुनर्प्राप्ती म्हणतात. तर हे सगळे आपण पुनर्प्राप्तीचे प्रकार सगळे पाहिले. तुम्हाला प्रश्न विचारला व्ही आकाराचा, फेमस टॉपिक होता आणि खूप न्यूजमध्ये होता, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही नॉर्मल न्यूजपेपर जरी वाचला असेल तर तुम्हाला भरपूर वेळा कानावर शब्द पडला असेल, व्ही आकार, व्ही आकार. तुम्हाला भले तुम्ही कधी तुम्हाला कन्सेप्ट जरी माहीत नसेल तर तुम्हाला ऑप्शन खूप इझी होता, म्हणजे त्या अँगलने, करंटच्या अँगलने हा प्रश्न खूप इझी होता. आत्ता जर कदाचित कोणाला विचारलं का, तर कदाचित माहीत नसेल, पण त्यावेळेस प्रश्न खूप इझी होता. नंतर 53 नंबरचा प्रश्न बघा, की भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्प 2020 नुसार कर पात्र उत्पन्नासाठी आयकर दर पातळी किती टक्क्यापर्यंत आहे. आता हा तसा जर प्रश्न पाहिला ना, हा करंटच्या अँगलने विचारला बघा, म्हणजे तुम्हाला बजेटवर प्रश्न विचारलाय की बजेटमध्ये आपण जे टॅक्स रेट लावले तर ते किती किती टक्क्यापर्यंत आहे. तर आपल्याला माहिती आहे आपले टॅक्स स्लॅब किती आहेत, 5%, बरोबर का. आणि शेवटचा टक्का पाहिजे तुमचा 30%, राईट. याच्या 5% चालू होतो, मग ते 10% वगैरे पुढे येतच जातं, 5%, 10% जे काय असेल ते, आणि शेवटी मॅक्झिमम टक्केवारी आहे तुमची 30%. तर असं तुमचं टॅक्सची स्लॅब असते.
भले तुम्हाला अर्थसंकल्प 2020 नुसार माहीत असेल, पण इन जनरल लक्षात घ्या, भारतामध्ये अशा प्रकारचीच कर पातळी असते. जर तुम्ही इथून मागचे बजेट पाहिलेले असतील, तरी तुम्हाला ते लक्षात येईल. तर 5 ते किती टक्केपर्यंत असते? 30% पर्यंत. नंतर पुढचं आहे ते म्हणजे भारतामधील कौटुंबिक क्षेत्राला पुरवली जाणारी वीज जगात सर्वात स्वस्त आहे. आता बघा हा प्रश्न त्यांनी किती म्हणजे बनवलाय खरं ठीक आहे. पण ज्याला प्रश्न नीट कळला ना, तर प्रश्न खूप इझी वाटेल. त्यांनी काय विचारलं प्रश्नामध्ये, भारतामध्ये आपण फॅमिलीला जी वीज प्रोव्हाईड करतो, राईट? हाउसहोल्डला, तर ती जगामध्ये सगळ्यात स्वस्त आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता मला सांगा भारतामध्ये सगळ्यात स्वस्त असेल का? भारतापेक्षा देखील गरीब लोक आहेत ना किंवा गरीब देश आहेत ना, तर त्या गरीब देशामध्ये त्यांची वीज भारतामध्ये पेक्षा स्वस्त पाहिजे ना, बरोबर ना? एखादी अंडर डेव्हलप कंट्री असेल, तर त्या ठिकाणची जी वीज आहे ते भारतापेक्षा स्वस्त पाहिजे. त्यामुळे पहिला ऑप्शन रॉंग झाला. पुढचं बघा, भारतातील उद्योगांचा विजेचा दर जगात सर्वात जास्त आहे, राईट? आता हा ऑप्शन त्यांनी असा का टाकलाय माहिती आहे का? तर पाठीमागे टीका होत होती, की भारतामधली इंडस्ट्री का येत नाही? भारतामध्ये इंडस्ट्री का येत नाही? तर त्यांना अशी टीका झाली होती, की भारतातले इलेक्ट्रिसिटीचे रेट खूप जास्त आहेत, अमकं जास्त आहे, तमकं जास्त आहे. त्यामुळे ती टीका झाली होती. पण त्या अँगलने आपण जर विचार केला ना, तर भारतापेक्षा जास्त डेव्हलप कंट्री आहेत ना, समजा अमेरिका आहे. तर अमेरिकेचे रेट काय भारतासारखा असणार आहे का? नाही. त्याच्यामुळे तो त्यांचा रेट भारतामध्ये पेक्षा जास्तच असणार आहे, राईट? त्यांनी म्हटलं की भारतातील जास्त आहे, असं आहे का? नाही. भारतापेक्षा जास्त असणारे पण देखील कंट्री आहेत. त्याच्यामुळे हा ऑप्शन देखील या ठिकाणी रॉंग जातो. नंतर भारतातील वीज वितरणाचा खर्च परतावा समाधानकारक आहे. म्हणजे काय? त्याचं म्हणणं होतं की जो काही आपण विजेच्या डिस्ट्रिब्युशनवर खर्च करतो, तर तेवढंच त्यांना वीज बिल परत भेटतं. त्या स्वरूपात भेटतं का नाही भेटतं का नाही भेटत? म्हणजे सिंपल लक्षात घ्या. समजा एखाद्या वीज वितरण कंपनीने तुम्हाला ₹100 ची वीज दिली. पण वीज दिली ठीक आहे. पण तेवढं त्यांना रिकव्हर होतं का? नाही. कारण बरेचसे लोकं काय करतात लाईट बिल भरत नाही. ठीक आहे, म्हणजे लाईट बिलचा प्रॉब्लेम आहे. दुसरी गोष्ट लाईटची चोरी होते आपल्याला माहिती आहे. लोकं आकडे टाकून लाईट चोरी करतात. ही एक गोष्ट. तिसरी गोष्ट तुम्हाला टेक्निकल सांगतो. मध्ये ए-एन-टी लॉस होतो लक्षात घ्या. ए-एन-टी लॉस. ए-एन-टी लॉस म्हणजे काय? तर लक्षात घ्या समजा या ठिकाणी मेन तुमचं लाईट सेंटर आहे. इथून समजा लाईट अशी डिस्ट्रिब्यूट होते, राईट? समजा ए नावाचं गाव आहे, बी नावाचं गाव आहे. तर होतं कसं लक्षात घ्या, ह्या ज्या आपण तारा टाकून लाईट हे करतो ना, समजा मेन तुमच्या सेंटरपासून, राईट? तर ह्या ज्या लक्षात घ्या, जाताना ही जी लाईट आहे ना, हिचं काय होतं लॉस होतो, राईट? आणि त्याला म्हणतात ए अँटी प्रकारचे लॉस, राईट? हे जे लॉस जे होतात ना, हे जवळपास 20 ते 30% पर्यंत असतात. मग विचार करा तुम्ही ₹100 ची लाईट देताय. तुमच्या ऑलरेडी या ठिकाणी 20 ते 30% लॉस झालाय. प्लस सगळ्याच लोकांनी लाईट बिल भरलंय का नाही? बरेच लोकं चोरी पण करतात. म्हणजे ते 100% ₹100 जे तुम्ही ती कंपनी जर देत असेल, तिला हार्डली भेटतात ₹60-70. म्हणजे ती एक प्रकारची लॉसच झाला ना. पण तुम्हाला ऑप्शन तोच दिलाय, की कॉस्ट रिकव्हरी इन डिस्ट्रिब्युशन ऑफ पॉवर इज सॅटिस्फॅक्टरी. सॅटिस्फॅक्टरी आहे का? नाही. तर ती समाधानकारक नाही लक्षात घ्या. इथं नाही शब्द पाहिजे. त्यामुळे ऑप्शन रॉंग केला. म्हणजे हे तिन्ही ऑप्शन कसे आहेत? तर रॉंग आहे लक्षात घ्या. याचा आन्सर काय? तर नन ऑफ द अबोव्ह. त्यांनी विचारलं की खालीलपैकी कुठली विधानं बरोबर आहेत? तर कुठल्याही विधानं बरोबर नाहीत. राईट? तर या ठिकाणी अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला कुठल्याही कोर बुकमध्ये दिसायला म्हणजे बघायला भेटणार नाही. असा प्रश्न तुम्हाला आता क्वेश्चन पाहूनच सॉल्व्ह करावा लागतो. राईट? म्हणजे हा मी म्हणेन की हा थोडासा यू-पीसी टाइप प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. परत ॲप्लिकेशन बेस्ड प्रश्न. नंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. याच्यामधला शेवटचा प्रश्न आहे आता. तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार. हा थोडा प्रश्न लक्षात घ्या. हा थोडासा टेक्निकल आहे बरं का. म्हणजे नॉर्मल इकॉनॉमिक्स जो कोणी वाचलाय त्याला प्रश्न कदाचित सॉल्व्ह होईल का नाही होईल याची गॅरंटी मी देऊ नाही शकत. हे त्याला थोडंसं डोकं लावावं लागेल. म्हणजे थोडंसं एक्स्ट्रा नॉलेज या ठिकाणी वापरावं लागेल. आंतरराष्ट्रीय व्यापार हा देशामधील वस्तू आणि सेवांच्या किमतीमधील फरकावर आधारित असतो. त्यांनी म्हटलंय काय, की वस्तू आणि सेवा त्यांच्या ज्या किमती असतात समजा भारत आणि अमेरिका समजा आपण पकडूया. भारत आणि अमेरिका. त्याचं म्हणणं की भारत आणि अमेरिकामधील जो व्यापार आहे, तो ह्या 2 कंट्रीमधील ज्या वस्तू आणि सेवा असतात, त्यांच्यामध्येच किमतीचा फरक आहे, त्याच्यावर डिपेंड आहे. तसं आहे का? तर हो आहे. एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. समजा भारतामध्ये कॉम्प्युटर असं पकडूया आपण की ₹1,00,000 ला भेटतोय. ठीक आहे. लोकल ठिकाणी आणि अमेरिकेमध्ये समजा तोच कॉम्प्युटर 5,00,000 ला भेटतोय. तर अमेरिकेतले लोकं काय करतात, भारतातून कॉम्प्युटर मागवतात. कारण का? त्यांचे ₹4,00,000 वाचतात ना. ठीक आहे. सेम आपण काय करू, समजा एखादी वस्तू, एखादी मशीन भारतामध्ये 1,00,00,000 ला भेटते आणि तीच मशीन अमेरिकेमध्ये 50,00,000 ला भेटते. तर भारतातले लोकं काय करतील, ती वस्तू अमेरिकेतून मागवतील. त्याच्यामुळे काय होतं, तर त्या अँगलने म्हणजे जी वस्तू दुसऱ्या कंट्रीमध्ये तुम्हाला स्वस्त भेटते, तुम्ही तिकडनं मागवता आणि अशा प्रकारे मग देशादेशातील वस्तू आणि किमतीच्या फरकामधून मग तो व्यापार ठरत असतो. तर पहिला ऑप्शन बघा, मी तुम्हाला विथ एक्झाम्पल सांगितलं हे बरोबरच आहे. नंतर पुढचा प्रश्न बघा, पुढचा ऑप्शन बघा. व्यापाराच्या अटी
वस्तूच्या निर्यात आणि आयातीच्या विनिमय गुणोत्तर आणि त्याच्या किमतीच्या गुणोत्तराच्या संदर्भात घेतात. आता हे कदाचित तुमच्या डोक्यावरून गेलं असेल, तुम्हाला इंग्लिश याची मी वाचून दाखवतो, तुम्हाला ते कदाचित कळू शकतं. द टर्म्स ऑफ ट्रेड, राईट, द टर्म्स ऑफ ट्रेड म्हणजे काय? इट रेफर्स टू द एक्सचेंज रेशो ऑफ एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट गुड्स ऑर देअर प्राइस रेशो, राईट. तर हा जर तुम्ही ऑप्शन पाहिला तुम्हाला मी सांगतो टर्म्स ऑफ ट्रेड नेमकी काय भानगड असते. तर टर्म्स ऑफ ट्रेड म्हणजे लक्षात घ्या, ही अशी कन्सेप्ट आहे, तुम्ही समजा एखाद्या कंट्रीची जे एक्सपोर्टची प्राईस असते ना, त्या एक्सपोर्टच्या प्राईसचा इंडेक्स आणि इम्पोर्टच्या प्राईसचं इंडेक्स याला कम्पेअर करायचं आणि त्यांचा रेशो घ्यायचा. तो रेशोवरून ठरते की तुमच्या कंट्रीची इकॉनॉमिक हेल्थ कशा प्रकारे. म्हणजे सिम्पल सांगतो, तुम्ही समजा 100 वस्तू विकत घेतल्यात बाहेरून, समजा प्रत्येकाची किंमत 10 रुपये, आणि समजा तुम्ही काय केल्या 100 वस्तू काय केल्या विकत घेतल्या बाहेरून, त्याची किंमत 10 रुपये, म्हणजे या ठिकाणी किती किंमत आली टोटल? 1000 रुपये आले, बरोबर. हे लक्षात घ्या तुम्ही, हे तुम्ही विकत घेतल्या, मी तुम्हाला इम्पोर्ट केल्या काय केल्या, इम्पोर्ट केल्या. आता समजा तुम्ही काय केल्या, 1000 वस्तू घेतल्या तुम्ही, 1000 वस्तू तुम्ही बाहेर विकल्या 10 मी 10च रुपये किंमत ठेवतो. तुम्ही काय केल्या, 1000 वस्तू एक्सपोर्ट केल्या, त्यांची किंमत 10च रुपये. या ठिकाणी आकडा किती झाला? 10,000 झाला ना, बरोबर का. आता काय करायचं, ह्या एक्सपोर्ट भागिले इम्पोर्टचा रेशो घ्यायचा, म्हणजे 10,000 भागिले 1000. तुम्हाला या ठिकाणी रेशो किती आला? 10चा आला, म्हणजे ते एकपेक्षा जास्तच आहे, बरोबर का. याचा अर्थ काय झाला, तुमची इकॉनॉमिक हेल्थ चांगली आहे, तुम्ही चांगल्या प्रकारे काम करताय, असं त्याचा मिनिंग असतो. तर याला म्हणतात टर्म्स ऑफ ट्रेड, लक्षात घ्या. आणि हे जर चांगलं असेल ना तुमचं टर्म्स ऑफ ट्रेड, त्या कंट्रीला चांगलं मानलं जातं. म्हणजे थोडंसं काय, ती जी देश आहे ना, जी कंट्री आहे ना, हिचं एक्सपोर्टमध्ये चांगलं स्थान आहे. आणि एक्सपोर्टमध्ये चांगलं स्थान असणं हे कंट्रीसाठी चांगलं असतं. कारण का, त्यांना त्याच्यातनं काय भेटतं, तर फॉरेक्स भेटतं, फॉरेन एक्सचेंज भेटते, आणि याचा वापर करून ते बऱ्याचशा इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी करू शकतात. आता मला सांगा, चायना एवढे पुढे का गेली? तर त्यांचा व्यापार बघा ना, त्यांची सगळी इकॉनॉमी व्यापारावर डिपेंड आहे. तर त्यांचं टर्म्स ऑफ ट्रेड खूप भारी असतात, कारण का ते खूप साऱ्या गोष्टी एक्सपोर्ट करतात, इम्पोर्ट कमी करतात, राईट. त्याच्यामुळं त्यांच्याकडं जगामध्ये सगळ्यात जास्त फॉरेक्स जे म्हटलं जातं ना, ते कोणाकडे, ते चायनाकडे, लक्षात घ्या. सगळ्यात जास्त फॉरेक्स कुठल्या कंट्रीकडे? चायनाकडे आहे. इव्हन अमेरिकेकडे पण नाही, तर फॉरेक्स सगळ्यात जास्त चायनाकडे आहे, कारण त्याची कंट्री डिपेंड कशावर आहे? व्यापारावर आहे. ठीक आहे. नंतर हे झालं तुमचं दुसरा ऑप्शन. हा थोडासा टेक्निकल ऑप्शन म्हणून तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितला. आणि तिसरा ऑप्शन आहे बघा, बॅलन्स ऑफ पेमेंट रेकॉर्ड. आता आपल्याला माहिती आहे की व्यापाराचा चॅप्टर आपण पाहिलं होतं, त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की बॅलन्स ऑफ पेमेंट असतं. तर बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये आपण खाली वेगळ्या गोष्टी पाहिल्या होत्या. तर बॅलन्स ऑफ पेमेंटचं रेकॉर्ड कसं ठेवलं जातं ट्रेडमध्ये? तर त्यांनी म्हटलं की इट इज मेंटेन इन स्टँडर्ड इन डबल एंट्री बुक किपिंग मेथड. आता बघा, तुमच्यापैकी कोणी जर फायनान्शियल अकाउंटचा स्टडी केला असेल, त्याला माहिती असेल बुक किपिंगचे मेथड असतात वेगवेगळ्या. तर ही जी मेथड आहे ना, तुम्ही कोणी EPFOचा जरी स्टडी केलेला असेल ना, तुम्ही कुठेतरी वाचलं असेल EPFOच्या मेथडमध्ये, EPFO. तर तुम्ही जर CBसाठी तयार करत असाल, RBIसाठी, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी तुम्ही वाचलेल्या असतील कुठं ना कुठं. तर डबल एंट्री बुक किपिंग मेथड नेमकं काय असते, काय करतात माहिती आहे का, तुम्ही एखादं ट्रान्झॅक्शन झालं, समजा तुम्हाला कोणीतरी 100 रुपये दिलेत, तर आपण 100 रुपये एकाच ट्रान्झॅक्शन मानतो. पण ही जी बुक किपिंग मेथड असते ना, ती डबल ट्रान्झॅक्शन मानते. म्हणजे कसं ना, ती म्हणते की एका ठिकाणी डेबिट झालेत, एका ठिकाणी क्रेडिट झालेत. तर हे डेबिट क्रेडिट जे आहेत ना, यालाच म्हणतात डबल एंट्री बुक किपिंग मेथड. आता तुम्हाला मी सगळं टेक्निकल सांगणार नाही, कारण ते कदाचित तुमच्या डोक्यानं जाऊ शकतं. म्हणजे तुम्हाला कमी लेखाचा उद्देश नाही आहे, पण ते आपल्या कामाचं नाही, लक्षात घ्या. तुम्हाला जे महत्त्वाचं आहे ना, तेच मी तुम्हाला सांगतोय. आणि हे आपल्या सिलेबसमध्ये हे खूप थोडासा बाहेरचा टॉपिक येतो. हे थोडंसं रेअर असे प्रश्न विचारले जातात. असे प्रश्न तुम्हाला रेग्युलरली दिसत नाहीत. त्यामुळे तुम्ही याचं टेन्शन घेऊ नका. पण हे तुम्हाला थोडंसं बेसिक गोष्ट माहीत पाहिजे म्हणून तुम्हाला सांगितलं. आता तुम्हाला मी आपल्या बुक आणि लेक्चरमध्ये या गोष्टी ऑलरेडी कव्हर होतात, ते देखील दाखवतो. मग तुम्हाला एक थोडक्यात अशा प्रकारचे प्रश्न एलिमिनेट करण्यासाठी तरी ॲटलीस्ट काही ना काही पॉईंट भेटून जाईल. हा खूपच आउट ऑफ बॉक्स प्रश्न आहे, पण ठीक आहे. आपल्या तुमच्या कोर बुकमध्ये असेल का माहीत नाही, पण आपल्या बुकमध्ये नक्कीच आपण कव्हर केला बघा. बॅलन्स ऑफ पेमेंट, देशाच्या सर्व आयात व निर्यातीची पद्धतशीर नोंदणी म्हणजे तुमचा काय बॅलन्स ऑफ पेमेंट. उदाहरणार्थ वस्तू सेवा जे काय असेल ते. आणि हे पुढचं आहे बघा, वाचा. व्यवहार तोलातील नोंदी ठेवण्यासाठी आपण दुहेरी नोंद पद्धत वापरतात. कुठली? डबल एंट्री. आणि तोच तुम्हाला प्रश्न विचारला आहे की डबल एंट्री मेथड वापरतात. अशा प्रकारे तुम्ही ऑप्शन हा करेक्ट करू शकता, राईट. तर हे बरोबर आहे, डबल एंट्री मेथड, ठीक आहे. आणि त्यामुळे याचा आन्सर काय, तर तुमचं ऑल ऑफ द आन्सर येते, राईट. हा प्रश्न डिफिकल्ट कॅटेगरीतला आहे. हा प्रश्न तुमचं बरोबर येणं अपेक्षित नाही आहे.
हा जर तुमच्याला एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही लिंक करून करत असाल तर तुमच्याकडनं काहीतरी अपेक्षा आपण ठेवू शकतो. पण मी म्हणेल की हा डिफिकल्ट कॅटेगरीचा प्रश्न आहे. नॉर्मल बुकमध्ये तुम्हाला कदाचित भेटणार नाही. त्याच्यातल्या त्यात सगळ्यात डिफिकल्ट जे आहे ना, तर बी आणि सी ऑप्शन आहेत. म्हणजे त्याच्यातलं सगळ्यात डिफिकल्ट म्हणेल ते बी म्हणेल, कारण टर्म्स ऑफ ट्रेड. टर्म्स ऑफ ट्रेड हेच बऱ्याच लोकांना माहीत नसतं नेमकं काय भानगड आहे. हे थोडंसं टेक्निकल टर्म आहेत असो. तर या ठिकाणी आपला हा जो लेक्चर आहे कुठला, तर कंबाईन PYQ अनालिसिस 2021 ते इकॉनॉमिक्सचा आपण 15 क्वेश्चन घेतलेत. आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी कळल्या असतील, की आपण पहिल्यांदा लॉजिकली कसं सॉल्व्ह करू शकतो, फॅक्च्युअली कसं सॉल्व्ह करू शकतो, दोन्हीचं कॉम्बिनेशन कसं सॉल्व्ह करू शकतो. आणि याच्यावरून एक अंदाज बांधू शकतो, की MPC कशा प्रकारचे प्रश्न विचारते, कुठला MPCचा ट्रेंड आहे. ऑलरेडी आपण आपली ₹10 जी इकॉनॉमिकची PDF ठेवलेली होती. त्याच्यामध्ये आपण सगळे महत्त्वाचे टॉपिक दिलेत, की आत्तापर्यंत जवळपास 500 अराउंड 500 प्रश्न ह्या सगळ्या टॉपिक्स जर विचारलेत आणि आपण ते प्रॉपर सेग्रिगेट करून दिले सगळे टॉपिक, राईट. तर तुम्ही ती PDF पाहू शकता. फक्त ₹10 त्याची किंमत आहे. त्या अँगलने तुम्ही स्टडी करू शकता. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.